वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आत्ताच उठलो आहे. आत्ता वाजले दुपारचे 4. हो, 4 वाजता उठलो आहे मी. कारण की करायला काय नाही आहे, दिवसच जात नाही. मग आत्ता उठलो आहे आणि आत्ता लक्षात आलं की माझं दूध संपलेलं आहे. मग जाऊन दूध घेऊन यायचं आहे. त्याआधी जॅकेट घालतो, ट्रॅक पॅन्ट घालतो, कारण की बाहेर खूप थंडी आहे आणि वारंसुद्धा सुटलेलं आहे भरपूर. सो चला आवरूया पटकन आणि निघूया. दूध वगैरे घेऊन ये. तुम्हाला बाहेर दाखवतो आहे बघा, थंड बाहेर. 4 वाजले तुम्हाला म्हणलं ना मी. बाहेर अंधार झाला आहे. हे बघा, दिसला का? बाहेर अंधार झाला आणि बाहेर जरी जायचं म्हणलं तर कुठं जाणार आणि कुठं फिरणार असं आहे. त्यामुळे घरातच बसलेलो असतो. घेतलेली आहे आणि निघूया आता आपण. बघू शकतो मी जॅकेट घातले कारण की माझ्याकडे आता पफर जॅकेट नाही आहे. पफर जॅकेट घेणार आहे मी 1-2-3 दिवसामध्ये. सो तात्पुरतं हेच घातलेलं आहे. जाऊया पटकन, कारण की मला चहा प्यायचं मन झालं आज. आणि गुड न्यूज म्हणजे आजपासून जिम चालू होते. सो आज संध्याकाळी जिमला जायचं आहे. सौरभ गेलाय बाहेर स्टेन्सला, तो आल्यावर आपण जिमला जाणार आहे. मी त्याआधी दूध वगैरे घेऊन येतो. दूध ब्रेड पण संपलेले आहेत. बाहेर अंधार म्हणजे पूर्ण असं वाटतंय की 7 वाजलेत, 6:30-7 वाजलेत. तुम्हाला दाखवतो, हे बघा, दिसतोय का? बॅक कॅमेराने दाखवतो, वेळ चेक करा. वाटतंय का दुपारचे 4 वाजलेले आहेत? असं वाटत असेल की 6:30-7 झाले, दिवस मावळतोय. पण ॲक्च्युली आत्ता वाजलेत 4. खूप डिमोटिवेटिंग, खूप डिप्रेसिंग वातावरण होतं इथं डिसेंबर नंतर. आणि करायलासुद्धा काय नसतं. आता तुम्हाला सांगतो सिच्युएशन. एक युनिव्हर्सिटी चालू होती 15 तारखेनंतर आणि जॉबसुद्धा चालू होते 10 तारखेला. सो तोपर्यंत माझ्याकडं करायला काहीच नाही आहे, काहीच नाही माझ्याकडे करायला. आणि काय करणार तरी काय? बाहेर आलं का वारं चालू असं जोरजोरात. आणि जाणार कुठं? कारण की 3-4 वाजताचा एवढा अंधार पडतो, म्हणजे काय ऑप्शनच नाही. आणि फिरण्यासारखं वेदर होईल ते म्हणजे मार्च नंतर, कारण की मार्च नंतर समर चालू होतं यांचं. आणि तेव्हा लाईट म्हणजे जे आता कसं अंधार होतो 4 वाजता, तेव्हा म्हणजे तुम्ही गेस करू शकता 10-11 वाजेपर्यंत उजेड असतो. म्हणजे तुम्हाला फुल दिवस भेटतो फिरायला. म्हणजे कसं आहे, लाईट असल्यावर तुम्ही फिरू शकता. लाईटच नाही आहे तर अंधारात काय फिरणार आहे? पुढंसुद्धा कसे क्लाउड झालेत, पूर्ण ब्लॅक झाले, पूर्ण ब्लॅक झाले. एक 10 मिनटं 10-15 मिनटामध्येच आहे ना पूर्ण अंधार पडेल. तुम्हाला मी दाखवतो. आणि डेंजर पार्ट म्हणजे इथले शॉप्ससुद्धा बंद होतात. हो, इथले शॉप्स डायरेक्ट 1 तासांनी 2 तासांनी बंद होऊन जातात. 7-8 वाजता शॉप बंद होतात इथले. कधी तुम्हाला वाटलं 10 वाजता काय खावं होतं ते पण नाही करू शकत तुम्ही. चेक करा, हे 2 लिटर आहे. हे सेम आहे 1.99ला आणि सेम 2 लिटर आहे 4.99. त्यांची काय माहीत नाही, पण आपण हे घेऊया. आणि ब्रेडसुद्धा घ्यायचे. ब्रेड बघू कुठं आहे. आता मी इथनं बघू शकतो ह्या बॅगेमध्ये दूध आणि ब्रेड घेतलं. किती झालं असेल गेस करा? 424 म्हणजे 450 रुपयाचं ब्रेड आणि 2 लिटर दूध, 450 रुपये. येस, तर एवढं महाग आहे UK. जर कुणी बघत असेल, जर कुणाला यायचं असेल UKला, तयारी करून या. भरपूर कॉस्टली आहे, भरपूर. आणि तुम्हाला सांगतो आता इथली कंडिशन, जॉब्स पण नाहीत आता इथं. म्हणजे आता डिसेंबर चालू झाला बरोबर, जानेवारी चालू झालं आहे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च जॉब्सच नसतात. मार्च नंतर परत जॉब चालू होतात. म्हणजे हे 3 महिने खूप डिफिकल्ट आहेत जर कोणाला जॉब नसेल तर. आणि जॉब जरी शोधायला ट्राय केलं ना, आम्हीसुद्धा ट्राय करतो आहे अजून दुसरे जॉब शोधायला. जॉब्सच नाही आहेत. भरपूर दुकानं आम्ही जाऊन व्हिजिट केले, शॉप्स व्हिजिट केले, पण नाही. ते बोलतात की डायरेक्ट मार्च नंतर या, एप्रिल नंतर या. एक साईट आहे माझ्या घराकडे जायचा रस्ता आहे हा. तर इथनं जाताना मी एक ऑब्झर्व करतो, इथं विंडो आहे. त्या विंडोमध्ये असं वाटतं कोणतरी बघतं आहे, नाही का, ब्लॅक कॅप घालून माणूस. पण बघा त्यांनी आहे ना स्टॅच्यू ठेवले तिथे, बघा दिसलं का? पण ते असं अचानक बघितलं ना भीती वाटते की काय ठेवते नक्की, काही करतं तिथं. आणि बघू शकता झाला का नाही अंधार? तुम्हाला काय म्हणजे 2 मिनटं थांबा, लाईट चालू होतील. मी तिकडून जाऊन येऊपर्यंतच अंधार झाला आहे आणि स्ट्रीट लॅम्प चालू झालेत. आपला मित्र आज गेला आहे, सोनू इंडियाला गेला आहे 22 तारखेला. तो पण येईल रिटर्न. मी तर आलो जाऊन. येऊ वाटत नव्हतं इथं, बट आता काय करणार, युनिव्हर्सिटी बाकी आहे अजून. आलो मी
आणि आता निघलो जिमला. म्हणलं आज जिमला जाऊ. 3 तारखे आजपासून जिम चालू झाली आहे. म्हणलं तेवढा टाईम तरी जाईल जिमला गेल्यावर. आणि बॉडीसुद्धा आपली रिकवर करू. पहिली होती तशी ट्राय करू रिकवर करायचं. तर चला जाऊया जिमला आणि तुम्हाला दाखवतो वर्कआउट. काय वर्कआउट करणार आहे मी आज. लाईट वगैरे बंद करू. मी लाईट चालूच ठेवतो मी, कारण की पूर्ण अंधार होऊन जातो रूममध्ये आणि देव पण आहेत घरामध्ये. तर मग पूर्ण अंधार करणं योग्य नाही आहे. सो जिम झालेली आहे आमची. काय नाही, टाईमपास जिम केली आम्ही आज. एवढे काय जास्त केली नाही वर्कआउट. जातच नव्हतं, वेटच जात नाही आहे. इथं भूक लागत नाही त्यामुळं वेट पण जात नाही. आणि पण एवढी गर्दी नाही आज जास्त. थोडेच लोक आहेत, जास्त पण नाही आहे. मी आता जाणार आहे घरी जाऊन स्वयंपाक बनवणार. काय राईस खाल्लं परत जाऊन स्वयंपाक बनवणार नाही. ब्रेड ऑमलेट करून खायचं. सो येस, तर ट्रेडमिल चालू आहे. आलो मित्रांनो आता जस्ट आणि थोडं पडलो जिमवरनं येऊन. म्हणलं आता वाजलेत 9, पावणे 9 झालेत. म्हणलं काहीतरी खावं लागलं आता. भूक तर लागतच नाही इथं थंडी चालू झाल्यापासून. पण म्हणलं आता काहीतरी खाऊ. त्यामुळं ब्रेड आहेत माझ्याकडे. ब्रेड आणि आता अंडी हे करणार आहे. अंड्याचं ऑमलेट बनवेल किंवा मग स्क्रॅम्बल एग बनवून ब्रेड आणि अंडी खाऊ. तर चला बनवूया खायला काहीतरी, कारण की जिमवरनं आलं काहीतरी खाल्लं पाहिजेच. कारण की काही खाल्लं ना तर डायरेक्ट झोप लागून जाईल आणि एक तर जाग पण येत नाही लवकर इथं. धुतलेली भांडीसुद्धा लावली नाही आहेत मी अजून, तशीच आहेत. ब्रेड घेऊन आलो मग अशी. ब्रेड, दूध आहे आपल्याकडे. ब्रेड, दूध अँड अंडी आहेत. अंडी पण भरपूर आहेत. हो, एवढी अंडी आहेत. सो आता आपण बनवूया स्क्रॅम्बल एग बनवूया. स्क्रॅम्बल एग कारण की सोपं पटकन होऊन जातं आणि प्रोटीन पण आहे त्यामध्ये चांगलं. स्क्रॅम्बल एग 2 एग्सचं बनवूया आपण. एनफ आहे एवढं माझ्यासाठी. आणि ब्रेड ठेवूया गरम करायला. कट करावं लागेल. दोन 4 ब्रेड. हे जे ब्रेडचं पोर्शन ते खात नाही मी, खूप जाड असते. 2 ब्रेड आता टोस्टरला लावू या साईडला. दोन्ही ह्यामध्ये टाकू. आता मस्तपैकी 4 ब्रेड गरम होतात आपले. यस, याचं काम झालेलं आहे ब्रेडचं. ब्रेड ठेवून घेऊया. एगचं पण काम झालेलं आहे. आमचं फ्रीज आहे ना एवढा खराब झालं ना, एवढा खराब कोण साफ पण करत नाही आहे. गरम झाले वाटतं. आता हे बनवायला घेतो पहिलं. मित्रांनो ब्रेड ऑमलेट केलेलं आहे आपण, हे बघा. आणि दूध गरम करून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा मळून ठेवले मी. थोडं 1-2 चपात्यांपुरतं, कारण की माझ्याकडे डाळ आहे कालची. म्हणलं हे पहिलं खाऊ, त्यानंतर मग 2-1 तासांनी चपात्या करता येतील. 2 चपात्या होतील एवढंच पीठ केलेलं आहे. एवढंच पीठ म्हणून ठेवलं आहे. मग चपातीसुद्धा खाता येईल. आणि तुम्हाला सांगतो मी इथं आल्यापासून चपाती केलीच नाही आहे. म्हणजे आज पहिल्यांदा मी चपातीचं पीठ मळलं एवढ्या दिवसातनं. तर हां, आज आपण चपाती खाणार आहे. गॅसचे बटन बंद केलेत का बघून ते, कारण की माझ्याकडनं खूपदा राहतात चालू. हेच बंद करू, म्हणजे जरी चालू असतं तरी पावर येणार नाही तर. आणि हे काय पीठ झाकून ठेवलेलं आहे बघा. 2 चपातीचंच पीठ आहे. आता जातो आणि हे खातो पहिलं, त्यानंतर मग 2-1 तासांनी चपाती करूया.
तर तुम्ही सुद्धा जेवले नसेल तर जाऊन जेवून घ्या मित्रांनो, मी पण जेवतो.